अरे पाणी साचायला लागलाय रस्त्यावर. कार कुठे अडकून पडू नये ना म्हणून स्टुडिओ बंद करून लवकर घरी आलो. नमस्कार सर, मी जाई, वनिताची स्कूलमेट. आजच आले चेन्नईहून. तुमचे केस पुसून ओले कपडे बदलून घ्या, नाहीतर तुमचं हे अप्रतिम लावण्य गाठून जाईल. तू नक्कीच डायटिंग करत असणार. फिगर काय छान मेंटेन केली आहेस तू. टॅक्सी सुद्धा नाही मिळणार. गेले 2 तास सगळं ट्रॅफिक आहे जागच्या जागी. कळत कसं नाहीये तुला? तुम्हाला तुला म्हटलं तरी चालेल, पण उगाच माझ्यामुळे अडचण होईल ना तुम्हाला, म्हणून. त्यातच तर खरी मजा असते. अडचण ही संधी समजायची. आणि कसली संधी? अगं बाई, झाई तू केव्हा आलीस? अगं आले कसली, फसले मी इथे येऊन. सॉरी हा. अगं पहिल्यांदाच तू घरी आलीस आणि नेमकी मी घरात नाही बघ. आता तुझा आदर तिथे तूच कर बाई. धनंजयला वेळेवर झोपायला सांग हा. कधी कधी त्याला परिस्थितीचं भानच राहत नाही बघ. आणि ड्रिंक घेतल्यावर तर बोलूच नकोस. आपल्या घरी आलेली व्यक्ती आपली गेस्ट आहे हे सुद्धा विसरतील. लुक आफ्टर युअरसेल्फ हा. आजची रात्र काढ कशी तरी, उद्या येतेच आहे मी. माझा सुद्धा आर्ट स्टुडिओ आहे, पण ऑफिस आणि काम दोन्ही मीच सांभाळतो. आणि वनिता मला सांभाळते, पण आज ती घरात नाहीये. आपण दोघं एकमेकांना सांभाळूया. जेवायला जाऊया. इथे जवळच एक मस्त रेस्टॉरंट. नाही नको, मला भूक नाहीये. तुम्ही या ना जेवून. असं कसं? मला खर्च होऊ नये म्हणून तू तुझी भूक मारतेस? दुपारपासून काही खाल्लंयस तू? इथेच मागवतो जेवण. नाही नको, पार्सल मागवलेलं फूड खाऊ नये, चांगलं नसतं. शिळं असू शकतं ना. शिवाय गुंगीचं औषध मिसळतात आणि पाठवतात, नंतर दरोडा घालतात म्हणे. अगं माझ्या घरात 1 दिवसाआड येतं तिथून जेवण. तरी पण नको. वाटल्यास आपण जाऊया तिकडे. ओके, अर्ध्या तासाने जाऊया. तोपर्यंत मी ड्रिंक घेतो. मला सवय आहे जेवणापूर्वी ड्रिंक घ्यायची. तू ड्रिंक घेणार एखादं? नाही, मी नाही घेत. चल आत ये, गप्पा मारू. इथे या बेडरूम मध्ये असतो माझा दरबार. नको, कशाला? आपण इथेच बसूया ना. तुम्हाला म्युझिक पण ऐकता येईल. मी पिताना फक्त माझ्या आतला तंबोरा ऐकतो. सभोवतालचं सगळं सौंदर्य त्याच्या रेषांच्या तारा छेडत असतं. आत इथे मस्त का? म्हणून मला दुसरं म्युझिक नकोस होतं. नीरवतेची मस्तीच उतरवतं ते. आणि रात्री तर मस्ती हवीच. काय?
जाई टेन्शन मत लेना जाई. तुला नाही जमणार एकटा मुंबईला जाणार आणि गेलाच 1-2 ऑर्डर तर जाऊ दे ना. का पण तुला वेळ नाहीये म्हणून? ते काही नाही, मी मुंबईला जाणार आणि ऑर्डर्स घेऊनच येणार. देन टेक वन ऑफ द स्टाफ. कशाला? मला मुंबई काय नवीन नाही. ओके ओके ओके, चल जेवायला जाऊया. तुमचा मोबाईल देता प्लीज. मी मोबाईल वापरत नाही. काय? तुमच्याकडे मोबाईल नाहीये? अगं कलाकार आहे मी, स्वच्छंदी. मोबाईल माणसाला गुलाम करतो. मी गुलामगिरी स्वीकारली ती फक्त सौंदर्याची. आसक्ती म्हण. आणि आज सगळं मोबाईल नेटवर्क जाम आहे. चल. पाऊस खूपच पडतोय. दुसरी छत्री आहे? हिच्यापेक्षा मोठी. माझ्यासाठी दुसरी छत्री आहे का? आहे. चल. छान होतं ना जेवण? हो. सर आईस्क्रीम. हा सेम. सेम म्हणजे? माझ्या बायकोच्या आवडीचं जिलेटो. ऍक्च्युली मला आवडतं ना, म्हणून तिला आवडतं ते. मला पण तेच आवडतं. गुड. नमस्कार. नमस्कार मॅडम. तू वनिता नाहीयेस हे उशिरा समजलं त्याला. सॉरी, माझ्यामुळे त्रास होतोय तुम्हाला. नाही अगं तसं काही नाही. प्लीज. तिकडे झोपते त्या बेडरूम मध्ये. छे छे, तो बेडरूम खराब आहे. तू इथेच झोप मेन बेडरूम मध्ये. आणि तुम्ही? मी इथेच झोपेन सोफ्यावर. सवय आहे मला. रात्री उशिरापर्यंत काम केल्यावर इथेच झोपतो मी. डोंट यू वरी. पण इतक्या लवकर झोपणार? ये बस थोडा वेळ गप्पा मारू. रात्र आपलीच आहे. बोल. काय बोलू? काही एखादा किस्सा. कॉलेजमधून येतानाचा एक किस्सा आहे. आम्ही 3-4 जणी ना एकत्रच यायचो. एक हिरो असायचा सतत आमच्या बसमध्ये. अगं त्याने ना बसायला जागा द्यायचा आम्हाला. नंतर ना बोलू लागला, लगट करू लागला. एकदा ना फारच झालं. म्हणजे वनिता तेव्हा उतरून गेली होती. आम्ही 2घीच जणी उरलो होतो. तर तो ना माझ्याशी बोलायला आला. हळूहळू लगट करू लागला. मग मी ना माझ्या बॅगेतली धारधार पेन्सिल उगारली त्याच्यावर. आणि आम्ही दोघींनी मिळून असा बदळलाय ना त्याला. बरं मी झोपते आता. स्त्री देहाच्या कमनीयतेचं सौंदर्य पाहावं तर ती तिचे केस मागे बांधताना, हे हात असे मागे घेऊन केस बांधताना रतीचा देहभार असा उंचावतो. तो घाट म्हणजे त्याच्या कुंचल्याने साकारलेल्या नाजूक लईचा सर्वोत्तम फटकारा.
स्वर्गातून खाली कोसळणाऱ्या गंगेचा उसळता प्रपात. मी झोपते आता. ओके, गुड नाईट. गुड नाईट. सर, तुमच्या पाहुण्यांचं बॅगेज मिळालं. बॅगेवर त्यांचा नाव पत्ता आहे आणि पर्समध्ये आधार कार्ड मिळालं त्याच नावाचं. सकाळी घेऊन येईन मी. थँक गॉड अँड थँक यू. हे काही स्केचेस आणले होते. आत येऊ? नको, नॉट नाव. मला एक सुंदर स्वप्न पडलंय आणि ते साकार केल्याशिवाय मला चैन नाही पडणार. तेव्हा आजची रात्र स्पेशल आहे. उद्याच दाखवतो ती स्केचिंग.